तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की हे भजी नक्की कुठले आहेत ते. हे बटाट्याची भजी नसून वांग्याची भजी आहेत. तर वांग्याची भजी बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करूया. 2 कप बेसन, जिरेपूड, हळद, कोथिंबीर, हातावर थोडा ओवा क्रश करून घालूया. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर सैलसर करून घेऊया. मगाशी तांदळाचं पीठ घ्यायचं राहूनच गेलं होतं, त्यामुळे 1 चमचा आता तांदळाचं पीठ घालूया आणि ते सुद्धा छान असं फेटून घेऊया. वांग्याचे काप मध्यम आकाराने कापून घेऊया. त्यांना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. नंतर त्यातलं पूर्ण पाणी निथळून काढूया. आता मॅरिनेशनसाठी मीठ, हळद, मसाला, आले लसूण पेस्ट घालून त्याला सर्व मसाले लावून घेऊया. आता तयार केलेल्या बॅटरमध्ये चिमूटभर सोडा घालून फेटून घेऊया. नंतर त्यात मॅरिनेट केलेले वांग्याचे कापं घालूया आणि बेसन निथळून घेऊया आणि गरम गरम तेलामध्ये तळून घेऊया. हे वांग्याची भजी कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया. अगदी सोनेरी रंग आला की आपण हे भजी काढून घेऊया. चटणीसाठी बेसनचा चुरा, भाजलेले शेंगदाणे, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ, 2 लसणाच्या पाकळ्या घालूया. थोडं पाणी घालून हे वाटून घेऊया. इकडे आपले बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार वांग्याची भजी तयार झालेले आहेत आणि सोबत चटपटीत चटणी सुद्धा. तर लगेचच ट्राय करा.